नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आहे 18 जुलै 2025. तर नेहमीप्रमाणे सुरुवात करूया दिनविशेषने. 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊ साठे यांचं निधन झालेलं होतं. तर हा दिवस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध असे लोकशाहीर होते. त्यांचे भरपूर मोठे साहित्य देखील प्रसिद्ध झालेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे फकीरा, जी एक खूप सुप्रसिद्ध अशी कादंबरी आहे. ती त्यांनी 1959 साली लिहिलेली आहे. त्यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील सहभाग होता. हे देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. त्यांच्या साहित्यावर म्हणजे फकीरा या कादंबरीवर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी विविध गीते देखील लिहिलेली होती. त्यामुळे आपल्यासाठी असे महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानंतर 18 जुलै 1857 या दिवशी बॉम्बे विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर पुन्हा एकदा खूप महत्त्वाची अशी इतिहासाच्या अनुषंगाने बातमी आहे ही. वुड्स अहवाल म्हणजे वुड्सचा जो खलिता होता तो 1854 साली आला होता आणि त्यामध्ये असे विद्यापीठ स्थापन करण्याची तरतूद होती. तर त्यामध्ये वुड्सच्या अहवालाच्या आधारे या बॉम्बे विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि फक्त बॉम्बे विद्यापीठच नाही तर कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे असे तीनही विद्यापीठ 1857 साली स्थापन करण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवा दोन्हीही गोष्टी आजचे दिनविशेष दोन्हीही महत्त्वाचे आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन तसेच बॉम्बे विद्यापीठाची स्थापना. तर आता आपले चालू घडामोडींना सुरुवात करूया. तर सर्वप्रथम दुःखद अशी बातमी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन झालेले आहे. कन्नड चित्रपटांची पहिली महिला सुपरस्टार आणि तामिळ चित्रपटांची अभिनय सरस्वती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बी. सरोजा देवी यांचं वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे. तामिळमध्ये त्यांना कन्नडात पेंगिली असे देखील म्हणत असत. 1955 मध्ये महाकवी कालिदास जो कन्नड चित्रपट होता, या चित्रपटातून त्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटात त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि त्याच वेळी त्यांच्या अभिनयाची एक चुणूक आपल्याला त्याच वेळी भेटलेली होती. एम-जी-आर म्हणजे जे अतिशय सुप्रसिद्ध असे अभिनेते होते, त्यांच्यासोबत नदोदी मन्नन हा 1958 पासून तामिळ चित्रपटात मोठा प्रवास त्यांचा सुरू झालेला होता. 48 चित्रपट त्यांनी एकत्र केलेले होते. हिंदीतील प्रसिद्ध चित्रपट पैगाम हा 1959 साली आलेला होता. त्यानंतर ससुराल, प्यार किया तो डरना क्या, बेटी बेटे हे असे खूप सारे प्रसिद्ध असे चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. त्यांचा अंतिम चित्रपट होता आधवन, जो 2009 साली प्रसिद्ध झाला होता. त्यांना महत्त्वाच्या काही सन्मानाने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यांना 1969 साली पद्मश्री तर 1992 साली पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यांना त्यासोबतच राष्ट्रीय जीवन गौरव हा 2008 साली तर कलैमामणी पुरस्कार हा 2009 साली त्यांना भेटलेला होता. त्यानंतर आता पुढची महत्त्वाचं चालू घडामोडी ऑपरेशन शिवा 2025. अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी ह्या ऑपरेशन शिवा 2025 ची सुरुवात करण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराने हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. अमरनाथ यात्रा ही आता 3 जुलै ते 9 ऑगस्ट 2025 या दरम्यान सुरू होणार आहे किंवा सुरू झालेली आहे. या ऑपरेशन अंतर्गत 8,500 पेक्षाही जास्त जवान तसेच सी-ए-पी-एफ, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस, नागरी प्रशासन हे सर्वच देखील या ऑपरेशन शिवामध्ये भाग घेणार आहेत. ऑपरेशन शिवा हे अमरनाथ यात्रेविषयी आहे. तर एकदा अमरनाथ यात्रेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. अमरनाथ हे भगवान शिव यांना समर्पित असे देवस्थान आहे. अमरनाथ गुफा ही जम्मू आणि काश्मीर राज्यातील हिमालय पर्वतरांगामध्ये स्थित आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3,888 मीटर म्हणजेच 12,756 फूट इतक्या उंचीवर हे अमरनाथ देवस्थान तिथे स्थित आहे. तसेच येथे दरवर्षी नैसर्गिकरित्या बर्फाचा शिवलिंग तयार होतो, ज्याला हिमलिंग देखील म्हणतात. आणि अमरनाथ यात्रा ही दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये म्हणजेच जुलै-ऑगस्ट या 2 महिन्यांच्या दरम्यान सुरू असते. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये अ, बरेचसे भ्याड हल्ले देखील या अमरनाथ यात्रेदरम्यान झालेले आहेत. त्यामुळे याचीच खबरदारी म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन शिवा 2025 हे सुरू केलेले आहे. तर नाव लक्षात असू द्या, ऑपरेशन शिवा अमरनाथ यात्रेविषयी आहे. तर असेच काही आगामी काळात म्हणजे अ, आगामी ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये अशाच प्रकारचे ऑपरेशन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात.
नुकत्याच काही झालेल्या परीक्षांमध्ये देखील या ऑपरेशन्सच्या जोड्या लावण्यासाठी विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सर्वच ऑपरेशन माहिती असणं गरजेचं आहे. तर एकदा आपण त्याचा आढावा घेऊया. ऑपरेशन गंगा हे युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठीचे ऑपरेशन आहे. तसेच ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तानमधील भारतीयांना परत आणण्यासाठीचे ऑपरेशन आहे. तसेच ऑपरेशन वंदे भारत हे कोविड-19 मध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू केलेले होते. त्यासोबतच ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी मदतीसाठी आपण राबवले गेलेले होते. त्यानंतर ऑपरेशन समुद्र सेतू पुन्हा एकदा कोविड-19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी हे नौदलाचं मिशन होतं. त्यासोबतच ऑपरेशन सद्भाव हे म्यानमार या देशामध्ये यागी चक्रीवादळ या नुकसानीला मदत मदत करण्यासाठी आपण राबवलं गेलेलं होतं ऑपरेशन सद्भाव. त्यासोबतच ऑपरेशन भेडिया हे उत्तर प्रदेश सरकारचं ऑपरेशन होतं. त्यांनी हे नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी हे राबवले गेलेलं होतं. त्यानंतर ऑपरेशन इंद्रावती हे युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राबवले गेलेलं ऑपरेशन होतं. त्यासोबतच ऑपरेशन करुणा हे पुन्हा एकदा म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी राबवलं गेलेलं होतं. तसेच ऑपरेशन कावेरी हे सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबवलं गेलेलं आहे. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतातील पहलगाम येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात सुरू केलेली ही मोहीम आहे. आणि ऑपरेशन सिंधू इराण-इस्रायल संघर्षामध्ये दोन्ही देशांतील भारतीयांना वापस आणण्यासाठी आपण जे राबवलं गेलेलं आहे, म्हणजे अगदीच नुकतंच जे राबवलं गेलेलं आहे, त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंधू. तर हे सर्वच ऑपरेशन आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाचे आहेत. तर सर्वच ऑपरेशन लक्षात असू द्या. हे जोड्या लावण्यासाठी असेल किंवा वन लाइनर म्हणून असेल, आपल्याला 100% प्रश्न यावर तयार होतोय. ठीक आहे. त्यामुळे सर्वच माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता पुढची महत्त्वाची आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची अशी बातमी म्हणजे यू-पी-आय व्यवहारामध्ये महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर आहे. नुकताच एन-पी-सी-आयचा अहवाल जाहीर झालेला आहे. तर जून 2025 मध्ये महाराष्ट्रातून जवळपास 2.11 लाख कोटी इतक्या रुपयांचे यू-पी-आय व्यवहार झाले आहेत आणि हा प्रचंड व्यवहार आहे. मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलंच होतं म्हणजे एक 2 ते 3 दिवसापूर्वी यू-पी-आय बद्दल आपण सविस्तर अशी बातमी पाहिली होती, की संपूर्ण जगभरामध्ये यू-पी-आयने आता व्हिसाला देखील मागे टाकलेलं आहे. आणि या संपूर्ण जगभरात जी यू-पी-आयची आता चलती सुरू झालेली आहे, त्यामध्ये देखील महाराष्ट्र आघाडीवर आहे. आणि ही आपल्यासाठी खरंच अभिमानाची अशी बातमी आहे. देशातील एकूण यू-पी-आय व्यवहारांपैकी 13.19% इतका प्रचंड वाटा महाराष्ट्राचा आहे. त्यानंतर 2 नंबरला कर्नाटक आहे. कर्नाटकच्या तुलनेमध्ये 56.79% अधिक व्यवहार महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यानंतर यू-पी-आय व्यवहारासाठी सर्वाधिक वापर कोणत्या ॲपचा होतो? तर फोनपे, Google Pay आणि Paytm या 3 ॲपचा यू-पी-आय व्यवहारासाठी सर्वाधिक वापर होतो. व्यवहार करताना सरकारी बँकांचाच वापर जास्त केला जातो. तसेच ॲप वापरासाठी आघाडीवर कोणत्या बँका आहेत? तर एच-डी-एफ-सी, आय-सी-आय-सी-आय, कोटक महिंद्रा बँक या बँकेचे जे ॲप्स आहेत, हे देखील ॲप वापरासाठी आघाडीवर आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा पुढची दुःखद अशी बातमी म्हणजे ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे आता नुकतेच निधन झालेले आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज ते अभिनेते होते. वयाच्या 83व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झालेले आहे. 40 वर्षांहून अधिक काळाचे त्यांचं अभिनय क्षेत्रामध्ये योगदान राहिलेलं आहे. 750हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात ही प्रणाम खरेदू या 1978 सालीच्या चित्रपटातून केलेली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द देखील राहिलेली आहे. 1999 ते 2004 या काळामध्ये विजयवाडा पूर्व येथून ते भाजप आमदार होते. आणि त्यासोबतच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. तर पुन्हा एकदा महत्त्वाची अशी बातमी म्हणजे ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील. लक्षात ठेवा तेलुगू, तामिळ यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. शक्यतो असा प्रश्न असा कन्फ्युजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. कोटा श्रीनिवासराव, तेलुगू चित्रपटसृष्टी आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यानंतर आजच्या दिवसाची शेवटची बातमी म्हणजे टाईम 100 क्रिएटर्स 2025 ही यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. तर टाईम 100 क्रिएटर्स 2025 यामध्ये प्राजक्ता कोळी हिचा गौरव करण्यात आलेला आहे. प्राजक्ता कोळी ही प्रसिद्ध अशी भारतीय यूट्यूबर आहे. तिचे यूट्यूब चॅनल मोस्टली सेन म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मोस्टली सेन नावाने प्रसिद्ध असलेली प्राजक्ता कोळी ही टाईम 100 क्रिएटर्स 2025 या यादीमधील एकमेव भारतीय क्रिएटर ठरली आहे. जे तिच्यासाठी आणि एकंदरीतच भारतीयांसाठी ही अशी अभिमानाची बाब आहे.
जगातील 100 प्रभावशाली डिजिटल निर्मात्यांमध्ये तिने स्थान मिळवलेले आहे. या यादीमध्ये मिस्टर बीस्ट, सवाने लेम, काई सेनाट असे काही उल्लेखनीय नावं देखील आहेत आणि या यादीमध्ये तिचे देखील नाव आता समाविष्ट झालेले आहे. 2025 मध्ये तिची एक पहिली कादंबरी देखील प्रसिद्ध झालेली आहे. टू गुड टू बी ट्रू असं तिच्या कादंबरीचं नाव आहे. त्याच्यामुळे हे देखील आपल्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. टू गुड टू बी ट्रू ही कादंबरी मोस्टली सेन नावाने प्रसिद्ध असलेली प्राजक्ता कोळी ही महाराष्ट्रीयन युट्यूबर किंवा भारतीय युट्यूबर म्हणून प्रसिद्ध आहे. तिचं हे पुस्तक आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजचा एक आता प्रश्न पाहून घेऊया. ऑपरेशन इंद्रावती हे कोणत्या देशामध्ये राबवले गेलेले ऑपरेशन आहे? तर लक्षात घ्या, आत्ताच नुकतेच मी सर्वच ऑपरेशनची यादी म्हणजे सध्याच्या काळामध्ये जे राबवले गेलेले ऑपरेशन्स आहेत, त्या सर्वच यादी आपण वाचलेली आहे. तर यामधील ऑपरेशन इंद्रावती हे कोणत्या देशामध्ये राबवले गेलेले ऑपरेशन आहे, असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे हायती, पर्याय क्रमांक 2 आहे युक्रेन, पर्याय क्रमांक 3 आहे सिरिया आणि पर्याय क्रमांक 4 आहे म्यानमार. तर लक्षात घ्या, या चारही देशांमध्ये कोणते ना कोणते वेगवेगळे ऑपरेशन्स राबवले गेलेले आहेत. परंतु ऑपरेशन इंद्रावती हे हैती या देशामध्ये राबवले गेलेले आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी तुमच्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच टेलिग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.